शुरू करते हैं। हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज डे 4 मध्ये आपण काय बघणार आहोत तर महाड जवळचे एक प्रसिद्ध जागृत देवस्थान आहे, ते म्हणजे तळोशी। तर आज आपण तळोशीला जाणार आहोत। बघूयात आपण तिथे काय काय करतोय, आपल्याला तिथे कोण भेटते आणि आपल्याला काय माहिती मिळते तिकडची, जी तुमच्यापर्यंत मला पोहोचायला खूप आनंद होईल। तर आता आपण निघूयात, जास्त वेळ न घालवता। तर चला मला कालच्या व्लॉगमध्ये आपले एक सबस्क्रायबर आहेत अक्षता म्हशीलकर म्हणून, त्यांनी आपल्याला सजेस्ट केलं की तेटघर जवळचं म्हणजे कासले गावाजवळचं एक स्वामी महाराजांचं मठ आहे, ते पण दाखवता येईल। तर आपण तिच्या विनंतीला मान ठेवून तिच्यासाठी आणि तुमच्यासाठी आपण स्वामी महाराजांचं मठ दाखवणार आहे। तर आपण बघूया स्वामींच्या मठामध्ये जाऊया, दर्शन घेऊया आपण स्वामींचं आणि पुढच्या प्रवासाला जाऊया। तर हे आहे स्वामी महाराज म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचं मठ। तुम्ही पहिले दर्शन घ्या स्वामींचं। वाव, खूपच छान आणि प्रसन्न वाटते। खूप शांत वातावरण आहे इकडे, खूप शांत वातावरण आहे, बघू शकता तुम्ही। तुम्ही कधी इथे आलात तर तेटघर काचलेजवळ हे स्वामी महाराजांचं मठ आहे। तर आता आपण इथून निघूया आणि पुढे तळोशीला आपल्याला जायचं आहे। तर तुम्ही कधी इकडे आलात तर नक्की इथे या मठामध्ये या, तुम्हालाही खूप छान वाटेल, खूप प्रसन्न वाटतंय। तर चला आता आपण जाऊया आपल्या पुढच्या प्रवासाला। तुम्हाला इथून दिसेल की नाही माहिती नाही, पण मला इथे कुठे मोर दिसतात भरपूर। हे बघा दिसतंय इथे काय, कुठे गेला अजून, वरती ते वरती आहे, थोडंसं पुढे जाऊ शकतो का आपण? पुढे नाही जाऊ शकत आपण, पण इथे तर मोर आहे, ते वरती पण असे दाखवते थांबा तुम्हाला। मला दिसतो इथून, पण कॅमेरामध्ये कॅप्चर करायला थोडंसं जड जाते। तुम्ही पिसारा पण फुलवलाय, वाव, दिसला का तुम्हाला? हा बघा, हा बघा, दिसला का? त्याची बॅक साईड आहे, वाव, तुम्हाला त्याची बॅक साईड आहे ही। पण आय होप की तुम्हाला दिसतोय मी जे पॉइंट करते ते बॅक साईड आहे त्या मोराची। तो फ्रंट मी ओपन झाला तर खूप बरं होईल, पण वेट करू। A few moments later. वाव, किती गोड, टर्न झाला, टर्न झाला, टर्न झाला, वाव, तो बघा मोर, कसलाच भारी, वा वा वा, गुड गुड गुड। सारखे भरपूर इकडे पण आहेत ज्यांना मोर दिसलाय। तर आता आपण जाऊया, मोर बघितलाय, आता आपण पुढे जाऊया। चला, तुम्हाला पण दिसला ना मोर? मोर दिसला असेल तर लाईक करा। तर फायनली आपण मंदिराच्या आवारात पोचलेलो आहोत। मागे गाडी लावून थोडं चालत चालू आहे, पण पुढे गाडी लावायला जागा होती पुढे, पण काय हरकत नाही, थोडंसं चालू। मंदिरामध्ये भाविक पण भरपूर आहेत, पाऊस नसल्यामुळे थोडंसं रिलीफ आहे की लोकांची शेती आहे, किती छान कुत्रे मस्ती करताय। तर चला जाऊया आपण इकडून देवीचं ताट घेऊयात, ओटीचं सामान घेऊयात आणि पुढे जाऊया। काका कसं ताट? 7 रुपये। काका नमस्कार। इथे एक स्टार्टिंगला एक तुळस आहे छोटी, पहिले आपण जाऊन पाय धुऊया। चला
देवीची ओटी भरली. आता मी मंदिरातून आलो तर बाहेर काका होते, पुजारी नव्हते. तर दुसऱ्या काकांकडून थोडी इन्फॉर्मेशन घेण्याचा प्रयत्न केला. ते काका थोडे लाजत होते. ते म्हणाले की माझ्याकडनं जर काही शब्द चुकीचा पडला तर तो कन्फर्म होऊन जाईल. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की माझ्याकडून काही ओघा चुकीचं काय बोललं जाऊ नये त्यांच्याकडून. म्हणून ते म्हणले की नको, मी तुला बेसिक माहिती देतो, ती तुझ्या पद्धतीने तू सांग. तर त्याने आम्हाला थोडी बहुत माहिती दिली ती म्हणजे अशी की रंगूमातेचं म्हणजे हे देवीचं जे मंदिर आहे ते शिवकालापासून आहे, म्हणजे शिवाजी महाराजांपासून आहे. आणि त्यापुढे इतिहासामध्ये तळोशी या गावाचं नाव तळशेत म्हणून आहे. आणि या देवीची आख्यायिका अशी आहे की तुम्ही तिच्याकडे जे काही गाराणं घाल किंवा ते देवीकडे आपण जे काही म्हणतो नवससारखं आपण काय बोलतो ते आपण जे बोलतो ते पूर्ण होतंच. आणि पूर्ण जर झालं तर आपण जे काय आपण तिला फूल काही म्हणाले, फूल साडी जे काय म्हणाले ते त्याच्यापर्यंत तिला द्यायचं. हे मंदिर ओपनच आहे कारण या देवीला बंदिस्त वातावरण आवडत नाही म्हणून ते ओपनच आहे असं त्यांचं म्हणणं आहे. थोडक्यात सांगायचं तर हे प्रसिद्ध स्वयंभू मंदिर आहे. तुम्ही इथे जेव्हा याल तेव्हा तुम्ही नक्की इथे भेट द्या आणि तुम्हाला देखील आवडेल की हे मंदिर कसं आहे बघा तुम्ही. हे एका निसर्गामध्ये असलेलं मध्येच आहे, निसर्गाच्या मध्ये चारी बाजूला इथे शेती आहे आणि शेतीच्या मध्ये हे स्वयंभू देवस्थान आहे. तुम्ही या नक्की इथे भेट द्या. तुमच्या मनातल्या काही इच्छा असतील त्या देवीसमोर बोला. नक्कीच तुमच्या देवी ही हाकेला धावणारी आहे. आम्ही इथे वरचेवर येतच असतो पण थोडी आज तुम्हाला पण झलक आम्ही दिली. तर आता आम्ही परत जायला निघतोय. आजचा व्लॉग आपण इथेच थांबवूया कारण खूप उशीर पण झालाय. आणि आजच्या साठी डे 4 मध्ये तुम्हाला ही इन्फॉर्मेशन कशी वाटली किंवा हे मंदिर, स्वामींचं मंदिर, देवीचं मंदिर बघून तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका. चला तर आता भेटूया डे 5 मध्ये. आपण आता डे 5 मध्ये काय करणार आहोत हे डे 5 च्या दिवशीच ठरवूया. तर एवढ्यासाठी आता मी इथेच थांबते. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खूप छान कमेंट करा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरायचं नाहीये. तर बाय बाय.